आई बाबा आलापच्या घरात प्रत्येक गोष्टीत मला समजून घेतात. हो बाळा, कारण तू सुद्धा त्यांना तेवढंच आपलंसं केलंयस. आई मी त्यांना आपलंसं केलंय ग, पण काय? पण मी त्यांना फसवतेच आहे ना. म्हणजे मी एक इच्छाधारी नागिण आहे हे माझं वास्तव त्यांच्यापासून लपवणं म्हणजे त्यांची फसवणूकच आहे ना. असं तुला वाटतंय? जे खरंय, सगळी नाती त्यांच्याकडून प्रामाणिकपणे जपली जात आहेत, पण ज्याच्या बेसवर ही नाती उभी राहत आहेत तो बेसच फसवणुकीचा आहे. जुई बाळा, अगं त्यावर आपल्याकडे आता पर्याय नाहीये. हे बघ जुई, आपल्याला आपलं वास्तव जगत असताना माणसांच्या या जगात सामान्य आयुष्य जगावं लागेल. पण ते खोटं बोलून का जगायचं? जुई, नाही बाबा, खोटं बोलल्यामुळे मला आलाप सोबतच्या नात्यामध्ये कडवटपणा नकोय. कसला आहे कडवटपणा? येण्याच्या आधी मी बनवलेला हा केक खाऊन टाका, सगळा गोड होऊन जाईल. हा केक तू बनवलायस? मी जोक नाही केला, मी केक केला आहे. हसायला काय झाला? त्याच्या काय झाला? मंचलीला सरप्राईज देण्यासाठी मी हा केक केला. मग सरप्राईज बघून काय म्हणाली ती? ती आता खातो आहे, नंतर बोलेल. तोपर्यंत मी इथे टेस्ट करण्यासाठी आणला आहे. ठीक आहे, ठेवतो, नंतर खाऊ. हा नाही, आताच खाऊन सांगा कसा झाला आहे ते. अरे नंतर खाऊ म्हटलं ना. आता नंतर नंतर. अरे हा रुसतो काय लहान मुलासारखा? एक मिनिट आई बाबा, तू म्हणते तर एक बाईट घ्या ना. अगं बर. अमृता, तू खाऊन बघ कसं झालं सांग. हा, अरे तुला केक एवढा आवडला, तू संपून लगेच इथे आली. मी सांगायला आले आहे, तुम्ही चुकून केक मध्ये पिठी साखर समजून बारीक मीठ टाकला आहे. मीठ? अख्खा केक खारट झाला आहे. आई केक डोळ्याशी आला ग. बरोबर. काय झालं? काही नाही. वाईने काही त्रास होतोय तिला? अरे काय झालं? काही नाही, एक त्रास होतोय तिला. वाईने काय झालं? बघा, तुमच्यामुळे वाहिनीला त्रास झाला. तू साखरच्या बरणीमध्ये मीठ ठेवला, त्यात माझा काय चुकला? मी सगळा बराबर ठेवला होता. ऐका तुम्ही भांडू नका ना. हीच भांडतो आहे माझ्याशी. तुम्हीच भांडतो, तुमचा माझ्यावर प्रेमच नाही आहे. अरे थांबा. नाहीतर काय, फोकट मध्ये वाहिनीला त्रास झाला. थांबा, मी बघून येतो. अरे फार काही झालं नाहीये रे तिला. हा, आम्हाला मिठाची सवय नसल्यामुळे तिला गरगरलं असेल. अरे गरगरनं पण त्रासच झाला ना. मी बघून येतो. नाही नको, आईने उलटी केली ना की बरं वाटेल तिला. अरे उलटी करणं पण त्रासच झाला ना. मी बघून येतो. अरे तू काय बघून येतो करतो आहे? जाबून बघत का नाही? थांब, मीच बघून येतो. अरे मी काय म्हणतो, ती हा होईल ओके. असा कसं ओके? आमच्यामुळे त्रास झाला आहे, आम्ही इथे असतानाच ओके झाला पाहिजे, नाही तो आम्हाला वाईट वाटेल. अरे नाही नको ना,
उगाच कशाला आई आराम करत असेल अरे. नाही तरी पण मी बघणार. अरे बघणार काय? अरे वाहिनी तो कुठे दिसत नाही आहे. तुम्ही तो बोलला आराम करतो आहे. हा आता ती उलट्या करून मीठ बाहेर काढल्याशिवाय काय बाहेर येणार नाही. असं आहे का? मग तोपर्यंत आम्ही इथेच थांब. नको. म्हणजे आई बाहेर आली की मी बोलवेन तुम्हाला. हा आता जा. हा ठीक आहे. आमच्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला. सॉरी. अरे असू दे रे. पण तरी पण तुम्हाला मला काही शिक्षा द्यायचा असेल तो द्या. शिक्षा काय द्यायची त्यात? नाही द्या ना शिक्षा. कशाला उगाच शिक्षा वगैरे? नाही मला पाहिजे ना शिक्षा. नाही पण मला द्यायची नाहीये ना. पण मला पाहिजे. मी देणार नाही. बस झाला. सॉरी. चला आता. हा सॉरी. हा मी तुम्हाला शिक्षा देते. हा सगळा केक तुम्हीच खायचा. नको दुसरा शिक्षा दे ना. घे घे केस पुसून घे. बाबा हौसेने केक खाल्ला होता ना. कैलास, आज त्या पांडेच्या केकमुळे आपलं सिक्रेट ओपन झालं असतं. पण बरं झालं तू आणि जुई आज बरोबर होतात, नाही तर काय झालं असतं देव जाणे. तुझं काय झालं असतं ते मला माहित नाही, पण तुझं खरं रूप पाहिल्यामुळे ते पांडे आणि मंचलीचं काय झालं असतं याचा विचार न केलेलाच बरा, नाही का? झालं. हो झालं. जुई काय काय झालं? एवढं कसला विचार करतेस? बाबा आज आई सोबत तू होतास म्हणून सगळं थोडक्यात निभावलं ना. म्हणजे आज आईच्या मदतीला तू होतास म्हणून तुम्हाला मार्ग काढता आला. सामान्य आयुष्य आणि इच्छाधारी नागिणींचं आयुष्य यांच्यात ही लपाछपी आयुष्यभर चालणार आहे, पण यात तुम्हा दोघांना एकमेकांची साथ आहे. पण माझ्यासोबत कोण आहे? बाळा अगं आम्ही तुझ्या सोबत आहोतच की. ते इथे, पण आई आलातच्या घरी मी एकटीच पडली आहे ना. आई अगं ह्या सगळ्यात जोडीदाराची साथ असणं खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून मी एक निर्णय घेतलाय. कसला निर्णय? मी आलापला सगळं खरं खरं सांगणार आहे. काय काय बोलतेस काय तू जुई? सुखी तुला वेळ लागलाय का? अगं जो मुलगा सरपटणाऱ्या प्राण्यांचा तिरस्कार करतो तो मुलगा तुझं वास्तव ऐकून तुला ऍक्सेप्ट करेल का बाळा? उलट तो तुझ्यापासून लांब जाईल आणि तुझ्यापासून लांब जाऊन तुला त्रास होईल. भलेही मी त्याच्यापासून लांब जाईन, पण आलापशी खरं बोलल्याचं समाधान मला असेल. आई बाबा माझा निर्णय पक्का आहे. बाबांनी जरी मला इथे राहायला पाठवलं असेल, पण तरीही आता आलापशी बोलल्याशिवाय मला चैन नाही पडणार. मी आजच घरी जाऊन आलापला सगळं खरं खरं सांगणार आहे. जुई आलाप आलाप काय होते तुला? बरं वाटत नाहीये का? तू बस इथे. अगं, बस बघू काय झालं आई तुला? तरी सुद्धा. तू बस. काय झालं? प्रेम झालंय. काय? तुझ्या प्रेमात पुन्हा एकदा पडलोय मी. गप रे तू. मला सांग तू असं का करत होतास आता? काही नाही ग, भात जास्त झाला म्हणून जरा एक्सरसाइज करत होतो. ही अशी एक्सरसाइज? अरे जेवल्यावर करतं का कोणी एक्सरसाइज? हा मी करतो. ठीक आहे आता एक्सरसाइज राहू दे, तुझं औषध घे. औषधांची गरज आहे का? बघ
मला बरं वाटतंय, काहीच होत नाही मला. ते काही नाही, तुला औषध घ्यावंच लागेल. घे आता. हे जुई, तू तू खरंच आपल्या मनातलं बोलणार आहेस? अगं तू तू कन्फर्म आहेस का? अरे बापरे, अरे बापरे. मग ठीक आहे, पुढे जो काही परिणाम होईल त्यासाठी तुझ्या मनाला म्हणजे मला रेडी व्हावं लागेल. हा जुई, अजूनही तुला असं वाटतं का की माझ्या आयुष्यात जे काही घडतंय ते तुझ्यामुळे घडतंय? आला बोल ना. आला, सध्या माझ्या मनात खूप काही चाललंय. अगं मग ते तुझ्या जोडीदारासमोर बोलून टाक, हलकं वाटेल तुला. खरंच? बिंदास्त. आला परे, मी एक दाद्या, अरे 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 दाद्या, बेडरूमला दरवाजा आहे, बरं तो लागतोय, लावायचा ना. उद्या ऐक ना, मुद्द्याचं बोल ना प्लीज. हा, तर मुद्दा असा आहे, ठीक आहे, आज जरा जेवण वगैरे सगळी लवकर आटपलेत ना, क्यों ना थोडा मजा हो जाए. हा म्हणजे आपला गेम. हा, चल लवकर. कसला गेम? तुला दाखवतो मी. चलो 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 चलो, लवकर लवकर चला. येस, आलो. चलो 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 लवकर. परे, अगं तुला दाखवतो मी. चल 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 चल, ऐक माझं. आला परे, पण सो वी आर रेडी. हॅलो हॅलो, ए प्राजक्ता, चल ना तू पण चल खेळायला. काय ना, मला ऑफिसमध्ये कामं असतात आणि माझी झोप पूर्ण नाही ना झाली तर ती अर्धवटच राहतील. सो तुम्हीच खेळा. मी झोपायला चालले एवढं म्हणाली असती तरी कळलं असतं की नाही आपल्याला. ठीक आहे ठीक आहे, आपण आपल्या गेमवर कॉन्सन्ट्रेट करू. ओके, सो गेमचं नाव आहे ट्रूथ अँड डेअर. सगळ्यांना माहित असेलच. अरे बट ठीक आहे, मी आहे ना, मी समजावतो. सिंपल आहे. ही बॉटल आहे, ही मी फिरवणार. ही थांबल्यानंतर हा निमुळता भाग म्हणजे झाकण्याचा भाग ज्याच्याकडे येणार त्याने निवडायचं ट्रूथ किंवा डेअर. ओके, आणि हा बॉटमचा भाग, हा ज्याच्याकडे येणार त्याने विचारायचं. म्हणजे समजा समोरच्याने निवडलं ट्रूथ, तर मग याने विचारायचं आणि समोरच्याने एकदम खरं खरं उत्तर द्यायचं. ओके, आणि समोरच्याने निवडलं डेअर, तर मग कोणतीही डेअर दिली तरी ती करायचीच, नो एक्सक्यूज. ओके, लेट्स स्टार्ट. संध्या, चल लवकर बोल आता. ट्रूथ की डेअर? टूथ. संध्या, ट्रूथ नाही, ट्रूथ. तुम्हाला कळलं ना, मग काय ते विचारा. संध्या, हे बघ, प्रत्येकाच्या मनात त्याला आवडणारी एक व्यक्ती असते. हॅलो हॅलो, प्रश्न संध्याला विचारायचा आहे. संध्या, तर मला सांग, तुझी आवडती व्यक्ती कोण? याचं उत्तर नको. ए नाही नाही, असं नाही. आता निवडलंस ना ट्रूथ, मग सांगायचं ट्रूथ. असं पण असते का? अगं असंच असतं, सांग तू. मला जो आवडतो ना, तो असा नॉर्मल माणूस नाहीये. अरे बाप, एलियन वगैरे आहे काय?
नाही हो. मग रूप घेणारा कोल्हा वगैरे की इच्छाधारी नाग आहे? ही एकदम असा वेगळा नाही, पण तो ना हाताने लाईटचे खांब उकडतो आणि 10-12 गुंड्यांना एक साथ पट्ट्याने फोडतो आणि तो सगळ्यांना हवाहवासा वाटतो. बाबा असा हा आहे तरी कोण? बाजीराव सिंगम. काय बोलायचं आता? मग तुला ठाण्यात नाही गोव्याला असायला हवं. का म्हणजे काय, त्याची ड्युटी तिकडे आहे ना. अरे काय तुम्ही सगळे त्याची फिरकी घेताय? थोडक्यात काय तर संध्याला पोलीसमॅन आवडतात, हो ना? हा, एकदम मनापासून. वा वा, गुड गुड गुड. चलो आता नेक्स्ट. कमान 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 कमान. कंधार दादा, ट्रुथ किडर. डेर बिंदास. अगदी बिंदास पण विचारू. हा बिंदास बिंदास. मग जा आत्ताच जाऊन झोपलेल्या प्राजक्ताला उठवून बाहेर घेऊन ये. बाबा मी हारलो. विषाची परीक्षा कोण घेईल? एक काम करा ना, मला पनिशमेंट द्या त्यापेक्षा. चाल. पण काय यार दादा तू. ठीक आहे चल, मग उद्या आम्हा सगळ्यांना तुझ्याकडून पिझ्झा पार्टी चालेल? हा पिझ्झा पार्टी, पिझ्झा पार्टी. डन डन. मग ठीक आहे. चलो नेक्स्ट. जुई बाळा, आता तू. नक्की? हो नक्की. चलो आओ मैदान में. कमान जुई, कमान कमान कमान. जुई 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 जुई. काय तू पण ये. मी आओ मैदान में आओ दोनों भी. चलो आ जाओ आ जाओ आ जाओ. माझा झाला डेर. काय थांबा थांबा थांबा. आता ऐका 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 ऐका. तर वहिनी तू तुझ्या मनातली एक गोष्ट दादाला सांगायची, पण आमच्या सगळ्यांसमोर. हा है ना? हा 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 हा. बोल काय तुझ्या मनात? दादा सांगणार ना, सगळ्यांनाच सांगणार. कळेल तेव्हा तुला पण. काही बघ. नाही जुई, नाही नाही नाही, सगळ्यांसमोर नाही. प्लीज 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 प्लीज. अगं अगं तू वेडी आहेस का? तू फक्त आलापला सांग ना एकट्यात. अगं हे जुई, जुई. मी जे सांगणार आहे ते फक्त आलापलाच नाही, तर मला तुम्हा सगळ्यांना सांगायचंय. बर. आलाप, मी सर्वसामान्य मुलगी नाहीये. मी एक इच्छाधारी नागिण आहे.